मावशीबाई हो मावशीबायांना वास येतोय का? लय मस्त वास आहे बघा. माझं एकच काम असते विचारायचं, फोडणीचा वास येतोय का? फोडणीचा वास येते. कारण फोडणी देणाऱ्याला एवढा येत नसते, पण जवळ बसलेल्याला जर चांगला वास येतोय. धना पावडर टाकलं मध्ये, गरम मसाला होता टाकला, जिरे पावडर टाकलं, थोडंसं लाल मसाला टाकलाय मध्ये, सगळं काही टाकले. हां घ्या कलावती अक्का, हे घ्या. आणि हे खूप छान असे कवळे कवळे वांगे होते. आता वांगे टाकू आपण आपल्या ह्या तेलात. हां धराय टोपलं, थांबा, वांग्याच्या 2 फोडी आहेत अजून ह्याच्यात. एक टायमाचा स्वयंपाक आहे ही, हाय का नाही? वांग नुसतं तेलात वापरलं पाहिजे. वांग्याची भाजी माझ्या इथल्या सगळ्या आजींची फेवरेट आहे. लय आवडते सगळ्यांना. आवडती? कटाळा नाही येत अजिबात. सगळ्याला वांग करायचं आहे. हा सगळ्याला वांग खायचं आहे. आईच्या हातचं काय माहिती, यांच्या आईच्या हाताला खरंच चव आहे का उगच चव आहे? उगं म्हणतात. हा खरंय खरं, खोटं बिटे बोलत नाही आम्ही, खरंय. वांग्याची भाजी खात नाही तुमच्या वांग्याची भाजी खाते खात नव्हती पहिलं? नाही पहिली नाही. काहीतरी उगा हरभऱ्याच्या झाडावर नको चढवू मला. खरंच चांगलं हा भाजी लय छान करते. असं नटल्यावर अजून उत्साह येतो बघ. होय कलावती मॅडम? कधी आई तुझी कंची भाजी केली, कधी आवडते का? हा ताटात कधी काही फोड तरी काय सोडले जाते का कधी? नाही, लय हुशार आहेत माझे लेकरं सगळे. हे गरम पाणी केले वांग्याला आहे ना मावशी, कधी बी गरम पाणी टाकायचं ग. काय होतं माहितीये का? धरा हे धरा, इकडं तिकडं गार पाणी भाज्यात टाकलं का कलावती मावशी? भाज्या आहे ना बेचव होतात ग, कधीच गार पाणी भाजीने टाकायचं नाही. जितकं तुम्ही भाजीत गरम पाणी करून टाकचाल तितकी भाजी चवदार लागते. आता शिजू द्यायचं. रसा करू थोडासा, थोडासा करू. आता शिजू द्या आपलं, ठीक आहे. मग आता पाहुणे फिवणे येतील, पाहुण्यांशी भेटायचं ना. कटाळा नाही येत रोज? नाही मला पण नाही कटाळा येत. मला पण माझ्याकडे पाहुणे नाही आले करमत नाही. लय सुन सुन वाटतं बाय. दिसताच असं उदास उदास वाटतं मग, आणि पाहुणे आई चांगलं वाटतं. अरे देवा, रोज येत जावा बरं पाहुण्यांनो आमच्या घरी. हा गेले का सगळे वरती? गेली. कोणच नाही ना इकडं. चला, कशी भाजी वांग्याची झाली ती जेवताना मला नक्की सांगा. आणि तुम्ही पण सांगा कशी भाजी केली ताईनं, आवडली का तुम्हाला ताईने केलेली भाजी? वांग असंच करायचं असतं, आणि वांग्यात बटाटा पण मिक्स करून करतात, पण मी आपलं नुसती वांग्याची भाजी केली. नुसती वांग्याची पण भाजी चांगली होती. हा ना? हो, वांग मला पण आवडतं. वांग, दुधी भोपळा हो. मला आवडत. म्हणजे भाज्यात माझं 2 फेवरेट, वांग आणि दुधी भोपळा. तुम्ही दुधी भोपळा किती पण खायला द्या, मला रोज आवडतो. आणि चांगलंच असतो दुधी भोपळा. हा चांगलाच असतो दुधी भोपळा, शरीराला चांगला असतो खायला. आता या पातेल्याला जरा हे करा, रिटायर करा. हो कलावती मॅडम. त्या दुसऱ्या पातेल्या का त्याच्यात भाजी करायची आणि त्याच्यामध्ये भात करायचा, असं करायचं. मग कधी काढणार आहोत त्याला वापरायला? हा ह्याच्यात फक्त पाणी ठेवा. किती दिवस वापरत आहे पातीला? हा तिथं पातीला ठेवले तर घासून तिकडं काय करायचं त्या पातीवाल्याला सांग बरं. हा पात्याला पण चांगलं जाडजूड आहे, चांगलं चांगलं वाटतं. चांगलं होतं. तुमच्या भाज्या ह्याच्यात चवदार होत्यात सगळ्या. शिजायला चांगलं. कलावती झाकायला ताट आणा, आहे का? ताट इथंच आहे. जाऊ दे आता शिजू दे. लय भारी. हे मिठाचं फ्रीजमध्ये ठेवा आणि सगळं आत नेऊन ठेवा. तेलाचा डबा वगैरे, जिरं मोहरी सगळं. कलावती हाय बाई, लिकरू कसं असतं आईच्या हाताखाली कामाला, तसंही माझं बारकं लिकरू आहे. हा खरंय का? हे बारकं आई कशी म्हणते, ए ती आण ग, ए आण ही गा,
ती ग लहानपणी का नाही मायला म्हणाले मिठाचं गाड घाल मी जात नाही अंधारात आणण्यात राहू दे. हा पहिलं मिठाला गाडगं होतं हाय का नाही. बरोबर बोलली कलावती. पहिलं मिठाला वगैरे असं गाडगे होते गाडगे. माझ्या आजीच्या घरी पण मिठाला गाडगं होतं. आई दूध पण गाडग्याच तापीत होती लोक. मग पहिलं म्हणून काय आजार नव्हती ग. पहिलंच लय वेगळं होतं खाणं पिणं. साई कसली लाल जरच साई यायची चांगली. लाल साई ती गाडग्यातल्या दुधाला. आम्ही पण आमच्या आजी गाडग्यात वरण शिजवायची. माझ्या आईची आई लय भारी. पहिली काय काय अशात गाडग्यात तावल्या केलेल्या होत्या त्याच्यामध्ये लोक भाज्या बिज्या करीत होती. पहिले जर्मन तर भांडच नव्हतं तुला नव्हतं सांगते. नव्हतं. जर्मनचं फक्त पितळाची भांडी होती. पितळाची तांबी पितळाची ताट सगळं आणि सगळं पितळाचं नाही तर गाडगे. तांबे आणि तांब्याचं आणि पितळाचं पितळाचं दोनच वस्तू होत्या. आणि ताक वरण हो. सगळं गाडग्यात व्हायचं. सगळं मोठ्या लेट गाडग्यात रवीनं हलवायचं माझ्या वडिलाच्या आईने. बघितले बाबा ते सगळं खाल्लेलं आहे आपण. आताच्या लेकराला ते काही भेटतच नाहीये तुला आता सांग. काय चालय तसलं आहे. पण तुला माहितीये का आता सध्या पुण्यासारख्या एवढ्या सिटीमध्ये तुम्ही चुलीवरचं रोजचं जेवण जेवता. हो खरंच आहे. चव वेगळी लागते का नाही. चव लय भारी. चुलीवरचा भाकरीची चव सुटना गाव सुटना. अगं बाई गे. ती गाड पाड झाले. झाले मस्त सगळं टाकले. मी स्वयंपाक केल्यावर पाहुणे सला आमच्या आल्यावर ह्यांच्या बरोबर जेवतात. कधी कधी वास आला की छान केले ताईने म्हणून आवडतं ते मला खरं सांगते. हा चला चहा वगैरे पिऊ आता. तुम्ही जेवण करा दे मग चहा करू. जेवण करू. हो आई, तुम्हाला भूक कशी लागत नाही हो. नाही जेवायचं जेव. चहा पिलो मी 3दा. उलटी जाणार आहे, पी जाऊ जेवत जा. लय चहा नका जेवण पीत करा. जाऊ. आम्ही एकदा पिली पुन्हा 2दा पिली आता. आता अजून रंजनानं मला कोरा चहा त्या दादा बरोबर दिलता. हो. तो पेला एक कब्बर. हा. आणि चहावरच आहे आज मी खरं सांगते. भूकच लागली नाही मला. म्हणजे कधी काही मनासारखं नाही झालं ना आपल्या हो. तर भूकच नाही लागत. तसंच होते. असं का झालं असं वाटतं ना. मस्त वाटतं पण जाऊ दे. काय होतंय कधी कधी असं. ठीक आहे रोजचा दिवस वेगवेगळाच निघणार. मग काय तर. सगळ्या गोष्टींचा अनुभव भेटतो ना आपल्याला. हो. बरोबर का नाही. मग काय. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की सांगायचंय कसं आहे डान्स दोघींचा. वा 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 कलावती आमची एकच नंबर डान्स करायला. आणि आमच्या रंजना मॅडमला तर सारखं नाचायला पाहिजे. गाणं लागलं की हा हा अरे बापरे अरे बापरे. हा तिचं म्हणणं आहे काठी घेऊन कसा कसं ना कसं काठी घेऊन नाचाल तीच मगाशी. हा कसं हा खंडेरायाच्या लग्नाला घेऊन आले तर शंकर भगवान नवरी नटली बनवाय सुपारी फुटली. काय खरं नाही बाबा. डान्स लावला होता मोबाईल वरती आणि आता जरा मूड ही झालाय गाणं वाजन आहे म्हणून. तरी पण रंजनाचा मूड काही कमी होत नाही आमच्या. हा 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 वा 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 अरे बापरे अरे बापरे. आय एम अ डिस्को डॅन्सर. कसा I am a disco dancer. गाणी नाही काय नाही ते गाणी नाही बघत काय नाही बघत कसं येणार होय नाही का? जुली जुली तुला जायचं का नाचायला त्यांच्या बरोबर. हा जा 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 बोलवा जुलीला बोलवा. जुली मगाशी हा जुली हा जा हा जा हा हा जा 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 हा चला नाचा तुम्ही आता. तुमच्या बरोबर तिनं नाचते. हा हा चला जा जा रंजना ताईकडे जा. हो 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 चष्म्याला बेले तरी पण येणार ती ना. हा हा सुपारी फुटली कालबाई. हा हा मस्त आहे. नाच की तू. तुला नाचायला बोलवलं होतं त्यांनी नाही तुला जमना गेले. लय आगाव आहे बाबा जुली सारखं होय. लय हसली बाई मावशी. खरंच बघितलं का आज काय रक्त फिल्टर झाल्याशिवाय काय हे झाल्याशिवाय राहणार नाही आमच्या रंजनाताईचं. हा रोज तिला तसं नाचा वाटते माहितीये का. रोज आज तर गॉगल लावलाय. हा
नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. जाग नाच जा जुली, तुला नाचायचंय का? हो त्यांच्याकडे बघू नको, त्यांना चष्मा काढायला लावू का? जुलीला चष्मा घाला बरं तुम्ही सगळ्यांनी. धरा ए जुली, जा चष्मा घाल. हा जा जा चष्मा घाल. जा हा घाल ग कलावती चष्मा. घाल घाल थोडासा घाल. हा 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 बस नाही की तरी पण घाल म्हणते. बघितलं का? तरी पण घाल म्हणते. नाही बसत फुटन कलावती. लय आगाव आहे बाई, सगळं बोलल्यानं कळत तरी पण घाल म्हणते. बघितलीस का? तुला नाही घालायचं ग, तुला तिथं नाकच नाही. जितकं नाक आहे तुझं. नाकावर चष्मा बसतोय म्हणावं. हा होय जुली, झालं की आता त्यांचं नाचून. आता काय करते तू? आता डान्स चांगला केला. हा कलावती अक्काने एक पाय कंबर जाग्यावर. मग कलावती अक्काला नाचू वाटतंय, जुलीला नाचू वाटतंय, सगळ्यालाच नाचू वाटतंय. जुलीचं चष्मे ठेवायचं बघायचं चालू. हा जुलीला कळलं की चष्मे मला घालणार नाही म्हणून. जुली काय म्हणली? कलावती म्हणली वय नाकवरी नाही तुझं. नाक खाली आहे. हा नाक खाली डोळ्यावरती. ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये म्हणजे ह्या झाडाखाली बसून खूप मस्त सगळे लोक आनंद घेतात. आणि काठी घेऊन वाघ्या मुरळीचा डान्स होता आता सध्या. होय मग बस झाला का? दिवसभराचा कोटा भरला? हो छान हो छान. फ्रेश फ्रेश का अजून राहिले? नाही. आता कधी करायचं? आता का करू ना उद्या सकाळी बिकाळी. आहेच अजून. बघितलीस का? आ? हो नाच थोडं कटाळा येते माणसाला. कटाळा येत नाही. ती काय म्हणती माहितीये का? काय होतं रंजना ताई नाचल्यावर? व्यायाम होतो शरीराचा हम्म आणि आपलं रक्त फिल्डिंग होतं. फिल्डिंग व्यायाम होतं. व्यायाम पाहिजे शरीराला. हाडं बिडं जरा म्हणजे रक्त आपल्या शरीरामध्ये हालचाल होती रक्ताची. बर आता मी पण करत जाईल. नाचा किंवा व्यायाम करा, पाया हात हलवा किंवा हे पण करा. पण करा.